मन मंदिरा गजर भक्तीचा. कोणची गोष्ट बघताना एक विशिष्ट दृष्टिकोनातून बघितलं तर ठीक असतं. बायका मुलं उपाधी म्हणून बघितलं तर कंटाळा वाटतो. काय हे लफडं गळ्यात पडलं. अरे पण लफडं गळ्यात पडलं तुला करायलाच कोणी सांगितलं होतं? लफडं जर वाटत होतं तर पडायचंच नव्हतंच ना. पण ते न बघता हा सुद्धा जीवनाचा एक अंग आहे, जीवनाचा एक विलास आहे म्हणून बघितलं तर संसारामध्ये सुद्धा आनंद वाटेल. संसारामध्ये आनंद का वाटत नाही? आम्ही आमच्या पुरतं जीवन जगत नाही, दुसऱ्याकडे बघून जगतो म्हणून दुःखी होतो. म्हणून विलास वाटत नाही आणि विकास पण होत नाही. उपाधी वाटते. काय एवढ्या दिवस आम्ही केलं, काय मिळालं? बरोबर, संपलं. प्रभूने सुंदर ठेवलंय, छान आहे सगळं. कशाला ते अब्जाधीश आणि कोट्याधीशाकडे बघता? अब्जाधीशाकडे बघून, कोट्याधीशाकडे बघून त्यांना डायबिटीज झाले, भाकरी खाता येत नाही. तुम्ही ताटात बसून भाकरी खाताय, नीट खा ना. काय आहे तुमच्याकडे की नाही, स्वतःचं असं दुःख नाही, दुसऱ्याकडे बघता म्हणून तुम्ही दुःखी होता. व्यक्तिगत विचार केला तर तुमचे आहे ते तुम्ही आनंदीच आहात. आता हा पांढरा सदरा कॉटनचा आहे माझ्या अंगावर, मला आवडतो. हे सोडून दुसरे काही मी घालत नाही. मनात वाटलं तर सिल्कचं सुद्धा घालू शकेन, पण नाही मला आवडत. कोणी म्हणतात महाराज आहो तुम्ही कॉटन का वापरता? मत नाही, मला आवडतं, संपलं. याच्यापेक्षा चांगला आणतो, याच्यापेक्षा चांगला तू कोण ठरवणार? हे आहे ते माझं चांगलं आहे, इथे समाधान आहे. माझं बोलणं कळलं? काय माझ्या अंगात आहे ते काय 100 रुपये मीटरचं आहे, 60 रुपये, आणि ते घालते 400 रुपयाचं. अंगावर असून उघडा झाला. काय म्हटलं मी? अंगावर सदरा असून सुद्धा उघडा झाला. मग त्याच्याकडे न बघता माझा आहे तो छान आहे, उत्कृष्ट आहे. काय झाला? त्या सदराचा सुद्धा विलास सुरू झाला, त्याचा सुद्धा आनंद वाटायला लागला. अलग लक्षात. हे बघा, देवाने रूप सो दिले, तुमच्यापुरतं दिले ते चांगलं आहे म्हणा. दुसऱ्याकडे बघून तुम्ही का नाक मुरडता? हे बघा, असा कोणताही रंग नाही की त्या रंगामध्ये श्रीरंग नाही. मग वाईट वाटायचं कारण काय? माझं बोलणं कळलं? काळा असू दे, गोळा असू दे, सावळा असू दे, नकटा असू दे, वक्टा असू दे, कोणी असू दे, पण असा कोणताही जीव नाही आणि असा कोणताही रंग नाही की ज्या रंगामध्ये श्रीरंग नाही. मग सर्वामध्ये श्रीरंग पाहणं हा चिदविलास. अत्यंत सोपं, प्रश्नच नाही. काय वाटण्याचं काय कारण काय? नाही का? तुमच्याकडे ॲक्शन नाहीत, सगळे आहेत त्या जीवनामध्ये रिॲक्शन्स आहेत. दुसऱ्याकडे बघून कशाला बघता? आपल्यापुरतं विचार करावा, आनंद वाटेल. आहे त्याच्यामध्ये सुखी आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. काही माणसं मला म्हणतील अशी कुठे प्रगती होते का? करून दाखव ना. तुझ्यात जर हिंमत असेल तर करून दाखव प्रगती. नाही होत तशी. काही माणसं म्हणतात आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. द्या ना सोडून. सगळेच कर्तृत्व करायला निघालेत, पण सगळे काही अब्जाधीश आणि कोट्याधीश होत नाहीत. जे व्हायचे तेच होतात आणि बाकीचे आहे तिथेच राहतात. कदाचित बाप अब्जाधीचा असेल तर हा भिक्षापती होऊन जातो. तेव्हा नीट लक्षात घ्या, आपल्या परीने. हां, याचा अर्थ काही कुठे करू नये असं नव्हे, पण आपला विचार करून आपल्या मर्यादित असेल
ते बघून केलं तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे. आता अजून पुढे जाऊन सांगतो. काय मग मिळालं, आनंद झाला, आनंद झाला. मग बायकोला म्हटलं की 10 रुपये दे. मग दुकानातून पेढे घेतले आणि सगळ्या गल्लीतून फिरू लागला. मी शहाणा झालो बरं का, मी शहाणा झालो बरं का. माणसं म्हणली पहिलेपेक्षा बिघडलं. तसं मी जीव म्हणत होतो तेव्हा वेडा होता, आता ब्रह्म म्हणू लागला, आणखीनच वेडा झाला. काय वेड्यानी मी वेडा आहे म्हणणं हे चुकीचं आहे. तसं मी शहाणा आहे, शहाणा म्हणून मी शहाणा आहे म्हणत नाही. शहाणा असला तरी आपला शहाणपणा मिरवत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. तो बोलू लागला की कळते शहाणा, एवढी तो निवांत असतो, बोलत नाही. माणसं म्हणतात ना तुमची बायको गप्प दिसते पण मुद्द्याला बोलते बरं का आतून. अशा इथे बरेच आहेत. कशा खुश झाल्या बघा, आनंद वाटला. काय आमच्याकडे तसं काय बायकांना शहाणं म्हणायचं नाही असं ठरलेलं नाही. बायका शहाण्या आहेत काय, आता काय बरोबरीचंच ना, आता असं काही नाही, यायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. वारकरी संप्रदायाने जनाबाईला मान्य केली, मीराबाईला मान्य केली, मुक्ताबाईला मान्य केली, आमच्याकडे काही प्रश्नच नाही. काय वारकरी संप्रदाय हा जे जे देखे भूत त्या पद्धतीने चाललेला आहे. असो, तेव्हा काय घडलं, शहाणा म्हणणं हे सुद्धा तसं मी वेडा, मी शहाणा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अरे हे कसं आहे, एवोनी स्वप्नमुळे गेली आप दोन्ही तिठी नांदी, जित अविद्याईसी अन्यथा बोधा ते गिवसी, ते जित ते यथाबोधेसी निमाली उठी. यथाबोधेसी अन्यथा बोध होता, आता यथाबोधेसी. आता यथाबोधेसी उठली म्हणजे ती बरोबर आहे का नाही, ती चूक आहे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ही चर्चाच नाही, गप्प. म्हणून वंदन. स्वरूपाच्या ठिकाणी मी जीव म्हणणं हे चूक आहे, हे वृत्तीज्ञान आहे. तसं मी ब्रह्म म्हणणं हेही वृत्तीज्ञान आहे. त्याच्या पुढे जाऊन कोण आहे, ज्ञानरूप. ज्ञानरूप म्हणून अमृतानुभवामध्ये स्पेशल शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांनी, सत्ताच मात्र ज्ञान. काय शब्द आहे, ज्ञान अज्ञान सापेक्ष, ज्ञान निराळं. अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे, सत्ताच मात्र. म्हणजे ज्ञान म्हणजेच सत्ता, सत्ता म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच देव, आणि देव म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ईश्वर, आणि ईश्वर म्हणजेच ज्ञान. आणि हे सांगणारा ज्ञानोबा. मांडीवर घेऊन पाजणारा माऊली. काय म्हटलं मी, प्रेम पाना पाजणारे माऊली. म्हणून सत्ता मात्र ज्ञान हा अमृतानुभवातला वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. ही बाकीची सगळी वृत्ती ज्ञान आहेत, काही गुणमय ज्ञान आहेत, विशिष्ट गुणाचं ज्ञान. ते गुण आहे तिथपर्यंत किंमत, ते गुण संपलं की माणसाची किंमत संपली. बरोबर आहे ना. काय तुम्हाला किंमत आहे काय, तुमच्यातल्या गुणाला किंमत आहे. तुमच्यातल्या गुणाला किंमत आहे. ते गुण संपल्यानंतर माणसं जवळ उभं करत नाहीत, नाही का. गुणाला किंमत आहे. पुष्कळ दृष्टांत आहे, त्या सांगण्याची काही आवश्यकता नाही, वाढत जातं प्रवचन. मग साधं साधं बघा, एखादा गाणारा असू दे, एखादा नाटकात काम करणारा असू दे, एखादी नटी असू दे, नट असू दे, जिथपर्यंत सगळं गुण प्रगट होतो अंगातून, नाही म्हणले आता त्यांचे सगळे पिक्चर फेल होतात. गुण गेला, गुण गेला म्हणजे तिला किंमत नाही, त्याला किंमत नाही, त्या गुणाला आहे. उत्तम गाणारा, आवाज चालला ठीक आहे, आवाज संपला, गुण संपला. मन मंदिरा गजर भक्तीचा.